आयुष्यभर आपण एखाद्या सुखासाठी धडपडत असतो, पण ते मिळाल्यावर यात तर काही विशेष सुख नाही. कशाला आपण या गोष्टीसाठी इतका अट्टहास केला होता, असा अनुभव आपल्याला अनेकदा येत असतो. सुख, समाधान आणि आनंद या 3 गोष्टी आणि दुःख ही 4थी गोष्ट, या 4 गोष्टीच्या आसपास आपलं आयुष्य फिरत असतं. समजा तुम्ही प्रवासाला निघाला आहात, स्टँडवर गाडीची वाट बघत उभे आहात. एक बस आली, पण ती इतकी गच्च भरलेली की तुम्हाला आत जायला मिळायलाच नाही. तेव्हा मनात विचार येतो की जर आत शिरायला मिळालं तरीही पुरेसं आहे. तेवढ्यात दुसरी गाडी येते, तुम्ही गाडीत चढता पण उभ्याने प्रवास करावा लागतो. तेव्हा मनात विचार येतो जर बसायला जागा मिळाली असती तर. तेव्हा स्टॉप येतो, शेजारच्या सीटवरचा माणूस उठून जातो आणि तुम्हाला बसायला जागा मिळते. आनंद वाटतो तेवढ्या पुरता, पण शेजारचा माणूस किती जाड आहे, नीट बसताही येत नाही, असे विचार मनात सुरू होतात. बसायला जागा मिळूनही तुम्ही सुखी नसता. मनात विचार येतो विंडो सीट मिळाली असती तर, आणि पुढच्या स्टॉपवर शेजारचा माणूस उतरतो आणि तुम्हाला ती सीट मिळते. मस्तपैकी हवा खात बाहेर बघत प्रवास चालू असतो आणि तुमचं लक्ष रस्त्यावरून जाणाऱ्या कारकडे जाते आणि मनात विचार येतो काय आपलं आयुष्य धक्के खात प्रवास करायचा. अशी एखादी कार माझ्याकडे असती तर. दुःखात सुख आहे आणि सुखातही दुःख आहे, अशी आपली स्थिती असते.